हल्ली आईची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे ती काही खाईनासं झालेली आहे आणि अचानक तिनं आज फर्माईश केली की मला एक डोसा बनवून दे, म्हणजे तोंडाला चव येईल. तोंडाला चवही यावी आणि हेल्दीही द्यावं काही, या हेतून मी माझ्या ग्रो बॅग मध्ये लावलेला पालक आहे तो घेतलेला आहे, ताजा ताजा पालक, आणि थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे. ही कोथिंबीर देखील मी माझ्या बागेतच लावलेली आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घालून धनेपूडही घालून घेतलेली आहे. 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे, तोडून आणलेली कोथिंबीर आणि पालक घालून याची पेस्ट काढायची. हा डोसा अतिशय कुरकुरीत शिवाय कमी वेळेमध्ये होतो, मेहनतही जास्त घ्यावी लागत नाही आणि इन्स्टंट खाण्यासाठी खूप छान आहे. छोट्या भुकेसाठी लहान मुलांनी मागितला असता आपण त्यांना लगेच बनवून देऊ शकतो. यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून गुठळ्या होऊ नयेत यासाठी मिक्सर मधूनच काढून घेते. परत गुठळ्या फोडण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि हे काम आपलं एकाच झटक्यामध्ये होऊन जातं. आता पाहूयात या डोश्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी. त्याआधी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, आणि पाहू शकता 1 वाटी पिठाला 2 ते 3 वाट्या पाणी टाकल्यास जमतं. अजूनही पातळ कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो. पातळ ठेवल्यामुळं काय होतं की डोसा हा कुरकुरीत होतो, त्याला छान जाळी येते. आणि तुम्ही पाहू शकता तवा तापला आणि या तव्यामध्ये पळीनं आपल्याला फक्त हे लिक्विड टाकायचं आहे. त्याला कशाही पद्धतीनं धक्का लावायचा नाही पळीने किंवा पसरवायचं काम नाही. अतिशय मस्त होतो हा डोसा आणि तव्यापासून सहज सुटतो देखील. झाकून ठेवूयात आपण. 2 ते 3 मिनिटांनी पाहायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. हे पहा 2 ते 3 मिनिटांनी पाहते, पण अजूनही याला मला थोडंसं होऊ द्यायचं आहे की जेणेकरून तो सहज उलटला पाहिजे. जाळी पाहू शकता किती छान आलेली आहे. यामध्ये मी थोडंसं तेल सोडते. तुम्हाला तेल खाणं जास्त आवडत नसेल तर तेल घालू नका. हे पहा किती छान झालेला आहे मस्त. तो सहज उलटल्या जातो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन सोबत बेल आयकॉन देखील दाबा. आणि सबस्क्रिप्शन घेण्यासाठी काही पैसा लागत नाही. माझा हा उत्साह वाढवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. आणि आता मी हे सगळे डोसे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते डोसा कशा पद्धतीनं कुरकुरीत झालेला आहे. त्याचं टेक्स्चर पाहूनच तुम्ही देखील ओळखाल की किती मस्त झालेला आहे तो. आणि तुम्हीही बनवा. आणि हा डोसा मी आपली आईला खाऊ घालते, कारण 2 ते 3 दिवसापासून तिनं काहीही खाल्लेलं नाही. अच्छा, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू सोबत.